नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे। गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो, त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो। त्यामुळे आपण या गुरु गोचरचे किंवा या गुरु राशी बदलाचे 12ही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्हाला कसा जाणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो, म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो, म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। उदाहरणार्थ विवाह असेल, मुंज असेल, वास्तुशांती असेल, कोणत्याही शुभ कार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही, की गुरुबळाला फार महत्त्व आहे। गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम, भाग्य आणि दशम या 3 स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे। म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत, गुरुचं कारकत्वही आहे। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात, प्रभावाखाली येतात। गुरु जेव्हा चांगला असतो की गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो, बलवान असतो, तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष 13 दिवस लागतात। रँडमली विचार केला तर हा गुरु 1 वर्षांनी राशांतर करतो की राशी बदल करतो। मागील 1 वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता, आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय शुभफलदायी आणि चांगली फळं देतो। या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो, तेव्हा तो अतिशय अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो। लक्षात घ्या, हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे। मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे, हाही विचार करा। म्हणजे 12ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही। असा हा गुरु दिनांक 1 मे 2024 रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे। वृषभ राशीमध्ये हा गुरु 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 1 वर्ष आणि 12-13 दिवस कंप्लीट लक्षात घ्या। म्हणजे 14 मे 25 पर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे। आता आपण ज्योतिषशास्त्राने विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रह गोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं। परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल, कारण गुरुनी शुक्राला शत्रू मानलंय, अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं। परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय, त्यामुळे हा काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे। याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे, हा शुभ ग्रह आहे। त्याचबरोबर शुक्रही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती 12ही राशीमध्ये सर्वात श्रीमंत, धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे। त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे। हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी, देशासाठी, सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे। विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे, हे लक्षात घ्या। विशेषतः ज्या राशींना हा गुरु, ज्या राशींच्या
षष्ठातून म्हणजे 6-8-12 स्थानातून गुरुचं गोचर होणार आहे ज्या 3 राशींना, त्या लोकांना मात्र या काळामध्ये 14 मे 25पर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची वृश्चिक राशीच्या लोकांना काय फळे मिळतील ते आपण पाहू. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा 8 अंकामध्ये असतो त्या लोकांची वृश्चिक राशी असे लक्षात घ्या. अशा ह्या वृश्चिक राशीच्या बरोबर समोर म्हणजे सप्तम स्थानामधून गुरुचं गोचर होणार आहे 1 वर्ष. इतर ग्रहगोचर विचार केला तर राशीच्या लाभातून केतूचं गोचर चांगलं आहे, राशीच्या पंचमातून राहूचं गोचर चांगलं आहे. फक्त ह्या राशीच्या चतुर्थातून होणारं शनीचं गोचर म्हणजे शनीची पनोती या लोकांना सुरू आहे. मागील 1-1.5 वर्षापासून या लोकांना पनोतीचा त्रास सुरू आहे. मात्र आता गुरु मागच्या वर्षी खराब होता, आता ह्या वर्षी चांगला होतो, त्यामुळे पनोतीचा त्रास बऱ्याच अंशी कमी होईल असं दिसतं. आता आपण सविस्तर फळ बघूया. 1 मे 2024 ते 14 मे 2025पर्यंत वृश्चिक राशीला गुरु 7वा म्हणजे राशीच्या सप्तम स्थानातून केंद्र स्थानातून येत असल्याने हा वृश्चिक राशीच्या लोकांना वैवाहिक व आर्थिक बाबतीत अतिशय शुभफलदायी जाणार आहे. कारण चंद्र राशीच्या सप्तम स्थानातून होणारं गुरुचं गोचर हे अनुकूल आणि शुभफलदायी असल्याने या राशीच्या लोकांना हा गुरु सर्व बाबतीत अनुकूल फळ देणार आहे. मुख्य म्हणजे जानेवारी 2023 पासून सुरू असलेली शनीच्या पनोतीचा त्रास बराच कमी हा गुरु करणार आहे. 1 वर्षापासून होत असलेल्या कौटुंबिक मानसिक त्रास या लोकांचा हा गुरु कमी करणार आहे. या लोकांना मानसिक शांतता, स्थिरता तसेच मानसिक सुखसमाधान, आनंद याची प्राप्ती हा गुरु करून देणार आहे. ही एक आनंदाची बाब या लोकांसाठी असेल. राहू केतूचं गोचरही या लोकांना अनुकूल असल्याने आता ह्या लोकांना नोकरी व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ होतील. करिअरमधील अडचणी बऱ्याच कमी होऊन आता करिअर स्थिर होईल, करिअरमध्ये प्रगती होईल. वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीला गुरु हा शुभग्रह असल्याने व तो धनेश व पंचमेश या 2 धनस्थानाचा मालक होऊन तो सप्तम या केंद्र स्थानात व्यवसायाच्या स्थानात जात असल्याने आणि तोही वृषभसारख्या श्रीमंत राशीमध्ये येत असल्याने व्यवसाय, स्त्री सुख तसेच वैवाहिक सुख या बाबतीत जोरदार शुभफळ देणार आहे. आता आपण सविस्तर फळ बघूया. पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये येत असल्याने मागील काही दिवसात सुरू असलेले वैवाहिक मतभेद, वाद या लोकांच्या आता मिटतील. त्यांच्याकडून तडजोडीची भूमिका घेतली जाईल. थोडक्यात हा गुरु कौटुंबिक व वैवाहिक जीवनामध्ये ह्या लोकांचे सुखशांती, आनंदी वातावरण देईल. या गुरुमुळे उत्तम वैवाहिक सुख आणि उत्तम स्त्री सुख मिळेल. पती पत्नीमध्ये प्रेमपूर्ण व्यवहार राहतील. तरुणांना हा गुरु प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देईल. काहींना नवीन प्रेमप्राप्ती होणं संभवतं किंवा ज्यांच्या प्रेम संबंधामध्ये बिघाड झाला तो आता नाहीच होऊन काहींना पुन्हा प्रेम संपादन होणे शक्यता राहील. काहींचे प्रेमाचे रूपांतर प्रेमविवाहामध्ये करण्यामध्ये यश येईल. या राशीच्या लोकांना 15 मे 2025पर्यंत उत्तम विवाहयोग राहील. विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात होतील. तसेच संतती उत्सुक जोडक्यांना अपत्यप्राप्तीचं सुख मिळेल. या गुरुमुळे या लोकांना आता नशिबाची साथ, दैवाची साथ उत्तम मिळणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये विनायास यश मिळणार आहे. थोडक्यात या लोकांची आता भरभराट होईल. रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. धनेश व पंचमेश होऊन गुरु सप्तम स्थानामध्ये बलवान होत असल्याने आता ह्या लोकांना व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ होतील. जे लोक व्यवसाय करतात त्यांना व्यवसायाला चांगला काळ असेल. भागीदारी व्यवसायामध्ये चांगले फायदे होणार आहेत. एखादा नवीन व्यवसायही सुरू करण्यास आता हरकत नाही. भागीदारी व्यवसायामध्ये उत्तम लाभ होतील. भागीदारांमध्ये खूप चांगले संबंध राहतील. काहींना शेअर्स, लॉटरी, सट्टा तसेच कलेच्या माध्यमातून मोठा पैसा मिळेल. जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना पण हा काळ खूप चांगला जाईल. चतुर्थाच्या चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये गुरु येत असल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना आता नवीन वाहन, वास्तू, प्लॉट, शेती इत्यादी खरेदी करण्याची जे काही स्वप्न असतील ते आता स्वप्न पूर्ण होणार आहेत. हे खरेदी करण्याचे योग ह्या लोकांना येतील. तसेच शेती, प्लॉट यांच्या विक्रीतूनही ह्या लोकांना चांगले लाभ होतील. विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देईल. विद्यार्थ्यांना 15 मे 2025पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये मोठं यश हा गुरु देईल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क मिळतील. या गुरुमुळे ह्या लोकांची मानसिक स्थिती आता सकारात्मक आणि आनंदी राहणार आहे. त्यामुळे यांना मानसिक सुख, समाधान, आनंद आणि उत्तम पैसा मिळेल. मानसिक स्थितीमध्ये बदल होईल. आरोग्यही या लोकांचं तर उत्तम राहील. आरोग्यामध्ये सुधारणा होईल की ह्या लोकांना औषधोपचार लागू पडल्याने चांगला उपशय मिळेल. मागील 1 वर्ष थोडं आरोग्याच्या तक्रारी ह्या लोकांना होत्या कारण षष्ठातून गुरुचं गोचर प्रतिकूल असतं. या गुरुमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मान सन्मान, प्रसिद्धी, मोठं यश, अधिकार, पद, मोठा पैसा यांची प्राप्ती होणार आहे. संतीचं उत्तम मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निकाल लागतील.
या गुरुमुळे मित्रमैत्रिणी, सुनाजावे यांचं सुख आणि सहकार्य उत्तम या काळात मिळेल. तसेच या लोकांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. भावंडांमधील मतभेद कमी होतील. घरामध्ये धार्मिक कार्य, मंगल कार्य एखादं घडेल. थोडक्यात वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ सुख, समाधान, आनंद, यश, मान, सन्मान, प्रसिद्धी आणि मोठा पैसा मिळवून देणार आहे. वरील सर्व शुभफळे 1 मे 2025 ते 14 मे 2025 पर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने जाणवतील. मात्र शनीची पवनती सुरू आहे, हे कुठेतरी भान ठेवा. नोकरी व्यवसायामध्ये फार मोठी गुंतवणूक करू नका आणि शनी उपासना करायला विसरू नका. यानंतर आपण धनु राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.